खूप खूप धन्यवाद. आजच्या सेशनला तुम्ही आलाय. गेले आपण 20 दिवस ओंकार साधना ध्यान हे कोर्स करत आहोत. आपल्याला शैलजा मॅडमने पहिल्या दिवशी पण ओंकाराचं बरंच महत्त्व सांगितलं. नीता मॅडम तर रोजच घेतायत, सांगतायत आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपण त्यातलं ज्ञान बघतोय, कसे म्हणायचे, आपल्याला काय फायदा होणार आहे. ओंकाराचे वेगवेगळे ध्यान पद्धती आपण डिस्कस केल्या. पण आज शैलजा मॅडम जे सांगणार आहेत ते खूप जरा डीपमध्ये ओंकाराचं महत्त्व सांगणार आहेत. तर मी विनंती करते, ॲक्च्युली शैलजा मॅडमना धन्यवाद देते, त्यांना जायचं एका ठिकाणी, पण तरी मी रिक्वेस्ट केली नाही, थोडासा वेळ द्या, एक सेशन तरी घ्या. तर आज मॅडमनी आपल्याला वेळ दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद शैलजा मॅडम तुमचे. तुम्ही सुरू करू शकता. हरिओम. सर्वप्रथम मंगला मॅडम तुमचे धन्यवाद की तुम्ही मला संधी दिली आणि तुम्ही सुद्धा उपस्थित सर्व आपले सहाध्यायी आहेत त्यांचंही मी आभार मानते की तुम्ही आज उत्सुकतेने ऐकायला बसलेला आहात. मला जेवढं माहिती आहे, जेवढं मी वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, ते मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यातही इतकं वास्ट आहे ओंकार, म्हणजे ओंकाराविषयी इतकं सांगू बोलू तेवढं थोडंच आहे. तरी पण आज आपल्याला जो वेळ आहे त्यामध्ये मी बसेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. तर सर्वप्रथम आपण ओंकाराच्या प्रार्थनेने आजच्या या सेशनला सुरुवात करूयात. सर्वांनी हात जोडायचे, पाठीचा कणा ताठ. मी प्रार्थना सांगते, कोणीतरी एकाने माईक अनम्यूट करून म्हणायचे माझ्या मागे. कोण म्हणतंय बघा, ज्यांनी कधी पूर्वी ऐकली असेल, माझ्या मागे एक जणांनी अनम्यूट करा आणि म्हणण्याचा प्रयत्न करा. नीता मॅडम तुम्हीच म्हणा, मी तुम्हाला पण कोहोस्ट करते, कारण मी आता फॅसिलिटी बंद केली आहे ना याची. नीता मॅडम आहात का? त्यांना मला कोहोस्ट करावं लागेल. ओंकाराची प्रार्थना. नीता मॅडम तुम्हाला पण कोहोस्ट केले, तुम्ही म्हणा मॅडम. केलंय मॅडम. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. सावकाश हाताची नमस्कार स्थिती सोडायचे, डोळे बंद केले असतील तर उघडायचे. तर आता ही जी प्रार्थना आहे तर त्याचा अर्थ असा आहे की बिंदूने संयुक्त असलेला ओंकार. ओंकार तुम्ही पाहिला असेल की त्याच्यावरती जो अशी अर्धचंद्राकृती असते आणि त्यावरतीही एक बिंदू असतो. तर त्या बिंदूने संयुक्त असलेला हा ओंकार योगी लोक नित्य ध्यान त्याचं केलं जातं योगी लोकांकडनं. आणि असा हा ओंकार कामना पूर्ण करणारा आणि मोक्ष मिळवून देणारा ओंकाराला माझं नमन असो, असा याचा अर्थ आहे. म्हणजे कामदम म्हणजे बघा, अनेक आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतो, आपली जी कामं असतात त्याची पूर्ती करणारा, त्याच्यामध्ये आपल्याला अगदी सर्वोच्च ठिकाणी नेणारा असा हा ओंकार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगते, विद्यार्थी असतील तर त्याचं काय काम असतं महत्वाचं, तर ज्ञानार्जन करणं. गृहिणी आपली घरातली कामं, एखाद्या ऑफिस मधील असतील किंवा जास्त मोठ्या पोस्टवरती असतील तर तिथली जी काही कामं असतील तर त्या कामामध्ये आपल्याला सर्वोत्तम काही अचीव करायचं असेल तर तिथपर्यंत आपल्याला यश मिळवून देणारा. त्याचबरोबर मोक्ष. आता जिथं आपल्याला जन्म आहे तिथं अंतिम ध्येय काय आहे, मोक्ष. योगाचं सुद्धा अंतिम कसं समाधी, तसं कैवल्य प्राप्ती, तसंच आहे की मोक्ष हा आपल्या सर्वांना हवा असतो आणि त्या मोक्षापर्यंत नेणारा असा हा आपला ओंकार आहे. आणि त्याचं योगी लोक त्यानंतर ओम इति एकाक्षर ब्रह्मा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे विश्वाचा आदिबीजच, म्हणजे जो प्रारंभ झाला, जेव्हा असं म्हटलं जातं की पहिला जो ध्वनी आहे की दोन वायूचे तप्त गोळे एकमेकांवर आदळून जो निर्माण झाला तो म्हणजे ओंकार. आणि हा सर्वप्रथम विश्वातला ध्वनी आहे.
तर ओम इति एकाक्षर, एक अक्षरी हा मंत्र आहे, हे लक्षात ठेवायचं. कुठलाही मोठा नाहीये, एकाच अक्षराचा. पण तसं म्हटलं तर ओंकार 3.5 मात्रा असतात. मगाशी जे तुम्हाला अर्थ पाहिला तुम्ही प्रार्थनेचा, की बिंदूनी संयुक्त म्हणजे काय, 3 आहेत, अकार, उकार, मकार. आणि म्हणजे त्याच्यावरचा जो अर्ध चंद्राकृती जो आहे त्याला अर्धी मात्रा म्हटलेली आहे. म्हणजे हे 3 आणि 1 अर्धा असं 3.5 मात्रांचा ओंकार असतो. तर या विश्वाचा आदिबीजच म्हणजे प्रारंभच या ओंकारापासून झाला असं म्हटलं जातं. तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आपण 3 सर्वश्रेष्ठ हे मानतो. कारण जिथून सृष्टी